काय काय घ्यायचं तुला? साबण, शॅम्पू, तेल, मॉइश्चरायझर, अजून बाकी मम्मीने लिस्ट दिली आहे. दादा दादा ते तळायचे पुंगे घ्यायचे मम्मीने सांगितलेलं. तू ते मॉडर्न काहीतरी सांगत होता काल, ते काय होतं? हे तू सगळं जे काय घेतलंय याला मॉडर्न ट्रेड म्हणतात. म्हणजे ना एकदम म्हणायला गेलं तर हा जो 2020 आहे हा 320 रुपयात 936 ग्रॅम आहे, बरोबर. 5 रुपयाचा जो 2020 आपण घेतो ना तो 5 रुपयात 32 ग्रॅम येतो. या हिशोबाने जर काढायचं ठरलं तो 146 रुपयाला भेटला पाहिजे. तो कितीला मिळतोय आपल्याला? 320 रुपये एमआरपी टाकली आणि तुला काहीतरी 1 वर 1 दिला असेल तरी त्यांना प्रॉफिट आहे. प्लस मी ऑन एमआरपी बोलतोय. हा ट्रेडरचा प्रॉफिट वेगळा राहतो, म्हणजे दुकानदाराचा प्रॉफिट सोडून. जर तो 31 का 32 ग्रॅमला 5 रुपयाचा येतो, जर हिशोब करायला गेलं हा 60 रुपयात पडला पाहिजे, म्हणजे 1 वर 1 फ्री ना. तरी पण त्यांना 1 वर 1 फ्री विकून सुद्धा तुमच्या सारख्यांना ऍड काढायला ते ऑफर पण लावून टाकतात. सेम सोपचं पण राहतं. 20 रुपयात काहीतरी 60 ग्रॅम येतो पेअर्स. त्याची मुळात किंमत आहे ना 200 रुपयाच्या आसपास व्हायला पाहिजे, दिल्ली आहे 363. आणि तुला 20-30% डिस्काउंट बी देऊन दिला तरी त्यांना तो घरात 250 ला पडला. 50 रुपये त्याच्या मागे सुटतात. सेम पॅराशूटचं पण आहे. तुला माहिती होतं पॅराशूट सारखी कंपनी पण काम करते. 65 रुपयात 100 ग्रॅम. आपण मग 200 ग्रॅमची किती किंमत द्यायला पाहिजे? 130. ही 155 आहे. ऍक्च्युली मॉडर्न ट्रेड हा 200 ग्रॅम बनवतं. जीटी म्हणजे ग्राउंड ट्रेड वाल्यांना 175 ग्रॅमची बॉटल, ती काहीतरी 125 115 या बिटवीन मध्ये. कारण की खोबऱ्याचं तेलचे रेट कमी जास्त अपडाऊन होत राहतात. म्हणजे हे जे नॉर्मल जे दुकानदार आपल्या जवळचे शॉपकीपर, आणि मॉल वाल्यांचं वेगळं त्याला म्हणतात मॉडर्न ट्रेड. मॉल मध्ये पण माणसाने विकत घेतलं पाहिजे, पण वस्तू चेक करून घेतलं पाहिजे. आता याच्यात जर मल्किस्ट हा बिस्किट आहे तुझा, एमआरपी 53 रुपये. हा तू कोणत्याही शॉपकीपर कडे जाशील ना हा 45 एमआरपी चा भेटेल. कारण की मॉडर्न ट्रेड मध्ये वेगळा एमआरपी राहते, ग्राउंड ट्रेड मध्ये वेगळी एमआरपी. त्याच्यात सगळा मी ऑन एमआरपी बोलतोय, ज्यात ट्रेडरचा जो मार्जिन राहतो ते सोडून. म्हणजे ट्रेडरचं नॉर्मली मार्जिन त्यांना भेटतंय, ते किमती जास्त दाखवतात आणि त्याच्यावर आपल्याला डिस्काउंट देतात. म्हणून खरेदी ही जवळच्या शॉपकीपर कडनं करायची. आणि मॉल्स मध्ये वस्तू ज्या घ्यायच्या, जसं वॅसलीन झालं जे आपल्याला कधीतरी क्वचित लागतं, जे आपल्याला 6 महिने चालणार आहे 7 महिने चालणार आहे, ते आपण मॉल मध्ये. कारण की मॉल्समुळे पण आज डीमार्ट झालं, रिलायन्स झालं, त्याच्यानंतर मेट्रो झालं, या मॉल्स मध्ये खूप सारे पोरं कामाला आहेत. 1000-2000 प्रत्येक मॉल्स कडे कामाला लोक आहेत. आता इतक्या लोकांची एम्प्लॉयमेंट बी खराब होऊ शकते ना. आणि आपण जर शॉपकीपर कडनं, छोट्या शॉपकीपर कडनं घेतलं तर आपले रिलेशन बी मेंटेन राहतात. पण मे बी जी स्मॉल पर्चेसिंग आहे, जी रोज लागणारी गोष्ट आहे, ती ग्राउंड ट्रेड कडनं घ्यायची. जी लॉंग लास्टिंग चालणारी गोष्ट आहे ती मॉल्स मधनं घ्यायची, मॉडर्न ट्रेड मध्ये. कळलं फरक? तुम्ही पण तसंच करा.